हॅलो एव्हरीवन, सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आपण मागील व्हिडिओत साडीचा कोस कसा काढायचा हे सविस्तर पाहिले। आता आपण या व्हिडिओमध्ये पिको कसा करायचा हे आपण सविस्तर स्टेप बाय स्टेप पाहूया। तर सर्वप्रथम आपण फॉल येथे धुवून घेतलेला आहे। धुवून झाल्यानंतर तो प्रेस केला तरी चालतो आणि अशा पद्धतीने अर्धा इंचावरती आपण तो स्ट्रेट येथे कट करायचा आहे। कारण फॉल धुतल्यानंतर थोडाफार तिरपा होतो, त्याच्यामुळे आपण हे स्ट्रेट असं दोन्ही साइडने फिनिशिंग करून घ्यायचं आहे। म्हणजे साडीला फॉल लावल्यानंतर झोळ वगैरे पडत नाही किंवा पिकोही तिरपा येत नाही। अशा पद्धतीने आपण दोन्ही साइडने फॉलची फिनिशिंग करून घेतलेली आहे। आता आपण मशीन सेट करणार आहोत। तर पिको करताना टीप ही जास्त जाड येणार नाही याची काळजी घ्यायची। तर टीप आपण ही 2 ते 3 च्या आतमध्ये येथे सेट करून घेतलेली आहे, त्यामुळे आपला पिको एकदम बारीक येणार आहे। ही जी सेटिंग आपण केलेली आहे ती आपण मधल्या साइडने जेव्हा साडी पिको करणार आहोत त्यासाठी आपण ही ट्रिक वापरणार आहोत। परंतु साडीचे कॉर्नर पिको करण्यासाठी अजून आपल्याला बारीक टिपचा वापर करायचा आहे, ते मी पुढे तुम्हाला सविस्तर सांगते। आता आपण मॅचिंग थ्रेड येथे अटॅच करून घेतलेला आहे। साडीला एक साइडने ऑलरेडी फिनिशिंग असल्यामुळे मला फक्त एकच साइडने म्हणजे नेसत्या पदराकडून पिको करायचा आहे। त्याचा कोस कसा काढायचा आहे हे मी मागील व्हिडिओत स्टेप बाय स्टेप सांगितले आहे। तसेच आता आपण पिको करण्याची ट्रिक समजून घेऊया। साडीची सरळ उलट बाजू पाहून आपल्याला पिको करायला स्टार्ट करायचं आहे। साडीची उलट बाजू करून आपण पाव इंचावरती साडी दुमडून पिकोच्या दाब खाली अडकवून 2 इंच सोडून मग आपण पिको करायला स्टार्ट करणार आहोत। कारण की पहिल्या कॉर्नर पासून पिको करणं हे शक्य नाही, कारण तेथे मशीन मध्ये दोरा अडकू शकतो। म्हणून आपल्याला थोडी बाजू सोडून द्यायची आहे साडीची आणि 2 इंचाच्या खालून आपल्याला पाव इंचावरती कपडा उजव्या हाताने फोल्ड करून मगच पिको करायला सुरुवात करायची आहे। तर आपण साडीची उलट सुलट बाजू पाहून घेणार आहोत, म्हणजे आपलं कन्फ्युजन दूर होऊन जाईल इथे। तर आपली ही साडीची उलट बाजू आहे। पाव इंचावरती अशा पद्धतीने दुमडून 2 इंच सोडून आपल्याला तेथून पिको स्टार्ट करायचा आहे। शेवटपर्यंत पिको कंप्लीट झाल्यानंतर मग आपल्याला हा कॉर्नर परत एकदा टिप बारीक करून पिको करायचा आहे। तर चला आपण पिको करायला सुरुवात करूया। अशा पद्धतीने पाव इंच फोल्ड करून घेतलेला आहे मी इथे। पाव इंचापेक्षा कमी केला तरी चालेल किंवा पाव इंचावरती केला तरीही चालेल। तर आपण आता पिको करायला इथे सुरुवात केलेली आहे। तर पाहू शकतात इथे पिको आपला जास्त जाडही आलेला नाही आणि जास्त बारीकही आलेला नाहीये। मीडियम साईजचा हा पिको आपला इथे रेडी झालेला आहे। आता आपण 2 इंच येथे 2 इंच फक्त आपला पिको करायचा इथे बाकी आहे, तेथे आपण मशीन स्टॉप केलेलं आहे। तर आपण इथे परत सेटिंगमध्ये चेंज करणार आहोत। आपली टीप
जी आता नॉर्मल टीप आहे त्याच्यापेक्षाही आपण बारीक टीप 0 ते 1च्या मध्ये घेऊन हे सेटिंग करणार आहोत। आणि मग आपण तो जो शेवटचा जो राहिलेला पिको आहे दोन्ही साईडचा तो आपण बारीक टीप म्हणजेच सेटिंग करून, म्हणजे जेणेकरून आपला पिको आधीपेक्षाही जास्त बारीक येईल आणि आपला जो कॉर्नरचा जो पिको आहे तो भरपूर दिवसांपर्यंत तसाच्या तसाच राहणार। म्हणजे एक जरी दोरा निघाला तरी तो पिको आपला भरपूर दिवस तसाच राहतो। नाहीतर आपण जर जाड पिको केला तर आपला पिको लवकरात लवकर खराब होण्याची शक्यता असते, तसेच तो पिको तिथून ओपन होण्याची शक्यता असते। म्हणून आपण येथे आधीपेक्षा सेटिंगमध्ये चेंज केलेला आहे थोडाफार, आणि आपली पिकोची जी टीप आहे, जी साईज आहे ती आपण अजूनही बारीक करून घेतलेली आहे। यामुळे आपला जो कॉर्नर येथे दिसत आहे तो आपला एकदम छान फिनिशिंगमध्ये एकदम बारीक पॅकिंग होणार आहे। ही आपली आहे टिप्स। आणि दोरा एकदम खेटून न कापता थोडासा आपण साईडने कापणार आहोत। तर पाहू शकता आधीचा पिको आणि या पिकोमध्ये किती फरक आहे। आधीचा पिको आपला थोडाफार जाड होता, मीडियम साईजचा होता, पण आपला हा जो कॉर्नरचा पिको आहे तो एकदम बारीक आलेला आहे। अशाच पद्धतीने आपण सर्व साड्यांना हीच ट्रिक वापरायची आहे। आता आपल्याला जो हा राहिलेला एक साईडचा जो पदर आहे तो पण अशाच पद्धतीने बारीक पिकोचा करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपण फोल्ड करून येथे पिको करून घेतलेला आहे। आता आपला पिको तर झालेला आहे, पण आता आपल्याला फॉल पण लावण्याची मी एक ट्रिक सांगणार आहे। दोरा एकदम खेटून न कापता थोडासा साईडने कापायचा आहे आणि जे राहिलेले जे धागे दोरे असतील ते फिनिशिंग करून घ्यायचे आहे आपल्याला पिकोचे। अशा पद्धतीने मी हे एक्स्ट्राचे जे दोरे आहे ते कट करून घेतलेले आहे इथे। तर आपण फॉल लावताना पण आता काही टिप्स पाहणार आहोत। फॉल लावताना पण 10 ते 15 इंचवर मार्किंग करून फॉल अर्धा इंच फोल्ड करून तेथे आपल्याला जेथे आपला फॉल सुरुवात होणार आहे पिको करण्यासाठी तेथे पण आपल्याला टिप बारीकच ठेवायची आहे पिकोची, म्हणजे आपला फॉल आणि पिको एकदम फिनिशिंगमध्ये येथे रेडी होणार आहे आणि लवकर उलगडण्याची पण शक्यता कमी होणार आहे। ही टिप्स जर आपण फॉलो केली तर आपली साडी पिको फॉल करून एकदम फिनिशिंगमध्ये रेडी होणार आहे आणि अशाच फिनिशिंगमुळे आपले कस्टमरही वाढणार आहे। तर आपण येथे पिको करून घेतलेला आहे। आता आपण पिको पासून नेसत्या भागाकडून आपला नेसता जो पदर आहे तेथून आपण 10 इंचावरती मार्किंग करून घेणार आहोत चॉकने। साडी पिको करण्याच्या आधी पण एकदा बघून घ्यायची आहे, उलट बाजू सुलट बाजू, नंतरच पिको करायला घ्यायचं आहे। अशा प्रकारे 10 इंचावरती मी चॉकने मार्किंग केलेली आहे, तिथूनच आपल्याला फॉल लावायला स्टार्ट करायचा आहे। 10 ते 15 इंच घेतलं तरी चालेल। आता आपण येथे फॉलला अर्धा इंचावरती फोल्डिंग करणार आहोत। फॉलची पण सरळ बाजू उलट बाजू येथे पाहूनच मग फॉल लावायला सुरुवात करायची आहे। अशा प्रकारे आपण अर्धा इंच फॉल फोल्ड करून येथे पिको करायला सुरुवात करणार आहोत।
जी आपण फोल्ड जी बाजू केलेली आहे ती आपली आतमध्ये जाईल, एवढीच काळजी आपल्याला घ्यायची आहे. फॉल दुमडल्यापासूनच पिको करायचा आहे असं काही नाही, त्याच्या पुढून आपल्याला पिको स्टार्ट करायचा आहे. म्हणजे तिथे पण आपली एक टिप्स तयार होईल, म्हणजे पिको लवकर उघडणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे. साडी कितीही जुनी झाली तरी पण येथे पण आपल्याला टिप बारीकच ठेवायची आहे. तर चला आपण फॉल करायला आता स्टार्ट केलेली आहे. आपण जी बारीक टीप घेतली होती ती आता आपण मीडियम करणार आहोत, किंवा आपल्याला जर बारीक पाहिजे असेल तर बारीकच ठेवली तरीही चालेल. इथे पाहू शकतात आपली पिकोची टीप खूप बारीक आहे, त्याच्यामुळे फिनिशिंगही छान दिसत आहे. आणि जो एक्स्ट्राचा जो दोरा आहे तो आपण इथे फिनिशिंग करून घेतलेला आहे. बारीक टीपच यूज करायची आहे. जाड टीप इथे आपण सेटिंगमध्येच तसं चेंज करायचं आहे की जेव्हा पिको स्टार्ट होतो आणि जेव्हा पिको संपतो तेव्हा आपल्याला इथे बारीक टीपच सेट करून घ्यायची आहे. आणि फॉलपर्यंतच आपण पिको न करता त्याच्या पुढे 1 ते 1.5 इंच पर्यंत पिको करायचं आहे, म्हणजे फॉलची फिनिशिंग अगदी परफेक्ट येईल. अशा पद्धतीने येथे आता जो दोरा आहे तो हळूवारपणे येथे कट करून घ्यायचा आहे. तर पाहू शकतात आपला पिको आणि फॉल येथे एकदम छान प्रकारे फिनिशिंग येथे झालेला आहे. कुठेही जाड पिको नाही येत, आपला सगळीकडे बारीक पिको येथे एकसारखा दिसत आहे. अशा पद्धतीने ही जर टिप्स तुम्ही ट्राय केली तर साडीला कुठेही घोळ पडणार नाही, किंवा पिको झाल्यानंतर फॉल झाल्यानंतर कुठेही साडीला चुण्या येणार नाहीत. एकदम फिनिशिंगमध्ये आपला पिको फॉल येथे रेडी होईल. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.